कला क्रीडा शिक्षकांचा वनवास संपणार. आझाद मैदानातील एल्गारनंतर सरकारकडून सकारात्मक हालचाली. गेल्या 15 वर्षांपासून रखडलेल्या कला आणि क्रीडा शिक्षक भरतीचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. 12 मार्चपासून मुंबईच्या आझाद मैदानावर पुकारण्यात आलेल्या एल्गार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या प्रश्नांची गंभीर दखल घेतली आहे. 2009 पासून प्रलंबित असलेली कला शिक्षक भरती त्वरित सुरू करावी. विद्यार्थी संख्येच्या जाचक अटीमुळे अनेक शाळांमध्ये कला क्रीडा शिक्षकांची पदे रद्द झाली आहेत. त्यात शिथिलता द्यावी. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या विशेष शिक्षकांची स्वतंत्र बिंदू नामावली तयार करून भरती प्रक्रिया राबवावी. या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले की शिक्षण विभागातील अनेक प्रश्न सध्या समोर येत आहेत. शिक्षकांसाठीची TET परीक्षा असो वा विशेष शिक्षकांची भरती, सरकार या सर्व बाबींवर लक्ष घालत आहे. मी स्वतः या संदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही आणि लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा शिक्षक संघटनांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या कला आणि क्रीडा विषयांकडे होणारे दुर्लक्ष थांबवण्यासाठी हे आंदोलन निर्णायक ठरणार आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. कला शिक्षकांची भरती ही 2009 पासून झालेली नाहीये. कुठेतरी मला माहित नाही खरं. आपण सांगितलं तर मी जरूर लक्ष घालीन. कारण शिक्षण विभागाच्या काही ना काही रोज काही निर्णय होतात. यापूर्वीचे काही निर्णय झाले आहेत शिक्षक भरती. आता त्या TETचा विषय आणखी निर्णयावर आहे. वाटतं सरकार त्यात लक्ष घालतंय. याच्यात सुद्धा रोस्टर का पूर्ण होत नाही निश्चितपणे अधिकाऱ्यांना विचारली. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.